नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पडोळे, कला महाविद्यालय, गणेशपूर, भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 3 मधील भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राची भूमिका या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण अभ्यासूया सार्वजनिक क्षेत्र। भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या औद्योगिक विकासासाठी स्वतंत्र भारताचे औद्योगिक धोरण घोषित करणे आवश्यक होते। त्यानुसार 6 एप्रिल 1948 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले अधिकृत औद्योगिक धोरण जाहीर करण्यात आले। या धोरणात मिश्र अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करण्यात आला, म्हणजेच खाजगी क्षेत्राबरोबरच सार्वजनिक क्षेत्रालाही प्राधान्य देण्यात आले आणि तेव्हापासूनच सार्वजनिक क्षेत्राच्या विकासाकरिता प्रयत्न करण्यात येऊ लागले। विशेषतः नियोजन काळात समाजवादी समाजरचना निर्माण करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक क्षेत्राला विशेष महत्त्व देण्यात आले। तर सार्वजनिक क्षेत्राच्या सोप्या व्याख्या आपण इथं अभ्यासूया। तर ज्या क्षेत्रावर सरकारची मालकी असून त्याचे व्यवस्थापन व संचालन सरकारी यंत्रणेद्वारे केले जाते, अशा क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्र किंवा लोकक्षेत्र असे म्हणतात। व्यापक दृष्टिकोनातून जर आपण व्याख्या पाहिली तर असे म्हणता येईल की ज्या क्षेत्रावर सरकारची मालकी आहे किंवा ज्यांचे व्यवस्थापन व संचालन सरकारी यंत्रणेद्वारे केले जाते किंवा मालकी, व्यवस्थापन व संचालन या तिन्ही बाबी सरकारकडेच असतात, अशा क्षेत्राला सार्वजनिक क्षेत्र असे म्हणतात। तर ह्या सार्वजनिक क्षेत्राचे भारतीय अर्थव्यवस्थेत कोणते महत्त्व आहे ते आपण इथं मुद्देसूद अभ्यासू। त्यातील पहिला मुद्दा आहे मूलभूत उद्योगाची भूमिका। तर काही उद्योग असे असतात की जे इतर उद्योगाच्या विकासाला सहाय्यभूत ठरतात, अशा उद्योगाला मूलभूत किंवा आधारभूत उद्योग असे म्हणतात। उदाहरणार्थ लोखंड, पोलाद, रेल्वे, जहाज निर्मिती, यंत्रसामग्री उद्योग इत्यादी। तर असे उद्योग खाजगी क्षेत्रात काढणे शक्य नसते, कारण या उद्योगाच्या स्थापनेकरिता बरेच मोठे भांडवल लागते आणि प्रत्यक्ष उत्पादन कार्यालाही बराच उशीर लागतो। त्यामुळे असे उद्योग काढाव्यास खाजगी भांडवलदार तयार होत नाही। म्हणून देशात मूलभूत उद्योगाची स्थापना करण्याकरता सरकारनेच पुढाकार घेणे आवश्यक ठरते। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे आधारभूत सेवांचा पुरवठा। तर एखाद्या क्षेत्रात नवीन उद्योगाची स्थापना करण्यासाठी त्या ठिकाणी आधारभूत सेवांचा पुरवठा करणे आवश्यक असते। उदाहरणार्थ रेल्वे मार्ग, सडका, वाहतुकीची साधने, पाणी पुरवठा, वीज पुरवठा, तांत्रिक ज्ञान व प्रशिक्षण इत्यादी। तर अशा प्रकारच्या आधारभूत सेवांच्या निर्मितीसाठी बरेच मोठे भांडवल लागते। त्यामुळे खाजगी भांडवलदार यात पुढाकार घेत नाही आणि म्हणून सरकारलाच यात पुढाकार घ्यावा लागतो। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे समाजवादी समाजरचना। तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने समाजवादी समाजरचना निर्माण करण्याचे धोरण अंगीकारले आहे। संपत्तीचे आणि आर्थिक शक्तीचे केंद्रीकरण होऊ न देता श्रीमंत व गरीब असा भेद नष्ट करणे व सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे ही समाजवादी समाजरचनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत। त्याकरिता देशातील विशाल व मूलभूत उद्योग सार्वजनिक क्षेत्रात स्थापन करून त्याचा विकास करणे आवश्यक आहे। सार्वजनिक क्षेत्राच्या विकासामुळे खाजगी एकाधिकार संपुष्टात येऊन एकाधिकार प्रस्थापित करता येईल व सार्वजनिक क्षेत्राद्वारे समाजाला आवश्यक असलेल्या सेवा मोफत दरात पुरवता येतील। त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारी उत्पन्नात वाढ।
तर भारताने समाजवादी समाजरचना आणि कल्याणकारी राज्याची निर्मिती करण्याचे धोरण अंगीकारल्याने दरवर्षी सरकारी खर्चात सातत्याने वाढ होत आहे. हा खर्च भागवण्यासाठी सरकारी उत्पन्नात वाढ करणे आवश्यक आहे. उत्पन्नाची इतर साधने ही मर्यादित व तोटकी असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात उत्पन्नात वाढ करणे शक्य होत नाही. त्याकरिता सार्वजनिक उद्योगांची स्थापना करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतरचा 5वा मुद्दा आहे मागास क्षेत्राचा विकास. तर ज्या क्षेत्रामध्ये उद्योगाच्या स्थापनेकरिता व विकासाकरिता आवश्यक असणाऱ्या सेवा व सोयीचा अभाव असतो त्या ठिकाणी खाजगी भांडवलदार भांडवलाची गुंतवणूक करून जोखीम स्वीकारण्यास तयार नसतात. त्यामुळे असे क्षेत्र वर्षानुवर्षे त्या स्थितीत राहतात. म्हणून अशा मागासलेल्या क्षेत्रात सरकारने पुढाकार घेऊन एखादा मोठा उद्योग स्थापन केल्यास त्याचबरोबर इतर अनेक लहान मोठ्या पूरक उद्योगाची स्थापना केल्यास व्यापार वाढून बाजारपेठांचा सुद्धा विकास होतो. त्यानंतरचा मुद्दा आहे खाजगी क्षेत्रातील भांडवलाचा प्रश्न. तर काही उद्योगाची स्थापना करण्याकरता फार मोठ्या भांडवलाची आवश्यकता असते. त्यामुळे असे उद्योग स्थापन करण्याकरता खाजगी भांडवलदार पुढे येत नाही. ते ठराविकच उद्योगामध्ये आपले भांडवल गुंतवित असतात. त्यामुळे काही विशिष्ट वस्तूंचेच उत्पादन होते व बाकीच्या वस्तू विदेशातूनच आयात कराव्या लागतात. ज्या वस्तूचे उत्पादन होते ते सुद्धा पुरेसे नसल्यामुळे अशा वस्तूंचा देशात तुटवडा निर्माण होतो व त्यामुळे किमती वाढतात. म्हणून खाजगी भांडवलदार ज्या उद्योगांची स्थापना करण्यास तयार नसतात ते उद्योग सरकारी क्षेत्रात स्थापन करणे आवश्यक ठरते. त्यानंतरचा मुद्दा आहे संपत्तीचे योग्य वितरण. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये उत्पादनाच्या साधनावर मोठभर व्यक्तींची मालकी असते. उद्योगावरील व्यक्तिगत मालकीमुळे उद्योगात होणारा संपूर्ण नफा हा काही मोजक्याच लोकांना प्राप्त होत असतो. त्यामुळे समाजात आर्थिक विषमता नियंत्रित करण्यासाठी सरकारला अडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच सार्वजनिक क्षेत्राची निर्मिती करणे हे आवश्यक ठरते. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक विकास. तर स्वातंत्र्यपूर्व काळात भारताचा झालेला औद्योगिक विकास हा नाममात्र होता आणि म्हणूनच स्वातंत्र्योत्तर काळात देशाचा औद्योगिक विकास घडवून आणण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रावर विशेष भर देणे आवश्यक होते. त्यानंतरचा मुद्दा आहे एकाधिकाराचे नियंत्रण. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेत बाजारपेठेत स्पर्धा नष्ट होऊन एकाधिकाराची परिस्थिती निर्माण होत असते आणि त्यामुळे जी आहे उपभोक्त्याचे शोषण होत असते. म्हणून खाजगी उद्योगपतींचा एकाधिकार नष्ट करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रात उद्योगाची स्थापना करणे हे आवश्यक ठरते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे नैसर्गिक साधनांचा योग्य वापर. तर नैसर्गिक साधनांचा पुरवठा हा मर्यादित असल्यामुळे त्यांचा योग्य वापर करून ते दीर्घकाळपर्यंत पुरवता येतील अशी योजना आखावी लागते. ही साधने खाजगी मालकीची असल्यास महत्तम नफा मिळवण्याच्या दृष्टीने त्यांचे अधिकाधिक विदोहन केले जाते. त्यामुळे खाणी लवकर कोरड्या होतात. तसेच खाजगी उद्योजक जमिनीच्या पृष्ठभागाजवळचे उत्खनन करतात परंतु खोलपर्यंतचे खनिज बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत नाही. त्यामुळे अशा नैसर्गिक साधनांचा योग्य व महत्तम वापर करण्याकरता सार्वजनिक उद्योगाची आवश्यकता भासते. त्यानंतर आपण अभ्यासूया भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राची भूमिका. त्यातील पहिला मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्र व उत्पन्न. तर भारतीय अर्थव्यवस्थेत उत्पन्न निर्मितीत सार्वजनिक क्षेत्राची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण अशी ठरलेली आहे. सन 2004-05 मध्ये सार्वजनिक उद्योगाचा कर आकारणीनंतरचा नफा हा 64,963 कोटी रुपये एवढा होता. त्यात 2014-15 मध्ये वाढ होऊन तो 1,03,002 कोटी रुपये एवढा झाला आणि हा नफा एकूण विक्रीच्या 5.2% एवढा होता.
त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्र व भांडवल निर्मिती. मिश्र घरेलू भांडवल निर्मितीत देखील सार्वजनिक क्षेत्राने केलेले कार्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळात सार्वजनिक क्षेत्राचा मिश्र घरेलू भांडवल निर्मितीत वाटा 3.5% होता. तो 7व्या पंचवार्षिक योजनेच्या काळापर्यंत 12.1% झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्र व रोजगारी. देशात रोजगार निर्मितीत सार्वजनिक क्षेत्राचा वाटा हा महत्त्वाचा आहे. सार्वजनिक क्षेत्रातील रोजगारी 2 प्रकारची असते. पहिलं सरकारी प्रशासकीय रोजगारी, संरक्षण आणि इतर सरकारी सेवांमधील रोजगारी. दुसरं केंद्र, राज्य आणि स्थानिक प्रशासनाच्या मालकीच्या उद्योगातील रोजगारी. तर मार्च 2013मध्ये सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्यरत कर्मचाऱ्याची संख्या ही 14.4 लक्ष एवढी होती. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्र व आधारभूत संरचना. भारतात पायाभूत संरचनेच्या विकासात सार्वजनिक क्षेत्राची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. पायाभूत संरचनेचा योग्य रीतीने विकास झाल्याशिवाय आर्थिक विकास होऊ शकत नाही. भारतात शक्ती साधने, वाहतूक, दळणवळण, पायाभूत आणि मोठे उद्योग, सिंचन, शिक्षण, तांत्रिक शिक्षण यात सार्वजनिक क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळे भारताच्या कृषी आणि उद्योग क्षेत्राचा विकास होण्याससुद्धा मदत झालेली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्र व मजबूत औद्योगिक धोरण. तर देशात यशस्वीपणे मजबूत औद्योगिक आधाराची बांधणी करण्याचे महत्त्वपूर्ण असे कार्य भारतात सार्वजनिक क्षेत्राने केले आहे. लोखंड आणि पोलाद, कोळसा, अवजड इंजिनिअरिंग, भारी विद्युत यंत्रे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, रसायने, औषधे इत्यादी उद्योगांचा विकास सार्वजनिक क्षेत्रात झाला. त्यामुळेच भावी औद्योगिक विकासासाठी एक मजबूत पाया देशात तयार झालेला आपणास दिसून येतो. त्यानंतरचा मुद्दा आहे निर्यात प्रोत्साहन व आयात प्रतिस्थापन. तर भारताच्या निर्यातीत वाढ करण्यात सार्वजनिक क्षेत्राचे कार्य हे महत्त्वपूर्ण आहे. 1965-66 ते 1992-93 या कालखंडात सार्वजनिक क्षेत्राने प्राप्त केलेली विदेशी विनिमय 35 कोटी रुपयापासून 10,345 रुपयापर्यंत वाढलेली आपणास दिसून येते. आयात प्रतिस्थापनेच्या क्षेत्रात देखील काही सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची लक्षणीय कार्य आपणास दिसून येते. भारतात हेवी इलेक्ट्रिकल्स, भारत इलेक्ट्रिकल्स, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, ऑइल अँड नेचर गॅस कमिशन, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स इत्यादी कंपन्यांचा किंवा निगमांचा यात उल्लेख करणे हे क्रमप्राप्त होईल. त्यानंतरचा मुद्दा आहे सरकारच्या उत्पन्नात योगदान. तर सरकारच्या उत्पन्नात सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग पुरेसे योगदान देत आहेत. हे योगदान लाभांश, उत्पादन कर, आयात निर्यात कर, कंपनी कर इत्यादीच्या स्वरूपात दिसून येते. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण. भारतात सार्वजनिक क्षेत्राचा पुरेशा मात्रेत विस्तार झाला आहे. या विस्तारामुळे उत्पन्न आणि संपत्तीच्या केंद्रीकरणावर काही अंशी प्रतिबंध लागला आहे व काही प्रमाणात उत्पन्न व संपत्तीच्या वाटणीतील असमानता कमी होण्यास मदत झालेली आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे प्रादेशिक असमानतेची समाप्ती. तर पूर्वीपासूनच भारतातील महत्त्वाचे उद्योग मुंबई, कोलकाता, चेन्नई यासारख्या महानगरामध्ये स्थापित होण्याची प्रवृत्ती अस्तित्वात होती. त्यामुळे हे प्रदेश औद्योगिक दृष्टीने विकसित होऊन देशातील इतर अनेक प्रदेश हे औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या स्थितीतच राहिले. परंतु प्रादेशिक विकासातील ही त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न
भारतातील सार्वजनिक क्षेत्राने केलेला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश यासारख्या आर्थिक दृष्टीने मागासलेल्या प्रदेशात आज स्थापन झालेले आहेत. त्यानंतर आपण अभ्यासूया सार्वजनिक क्षेत्राच्या समस्या. भारतात सार्वजनिक उद्योग खाजगी उद्योगाच्या तुलनेत अयशस्वी ठरले आहेत. बहुतेक खाजगी उद्योग अत्यंत कार्यक्षम व सुसंघटित आहेत. भारतात खाजगी उद्योगासमोर एक आदर्श निर्माण करता यावा म्हणून सार्वजनिक उद्योगाची स्थापना करण्यात आली, परंतु सार्वजनिक उद्योगांना हे उद्दिष्ट साध्य करता आले नाही. भारतात सार्वजनिक उद्योग यशस्वी न होण्यास काही मूलभूत समस्या कारणीभूत आहेत. त्या सर्व समस्यांचा आपण इथं मुद्देसूद अभ्यास करूया. त्यातील पहिला मुद्दा आहे संघटन स्वरूपाबाबत समस्या. तर सार्वजनिक उद्योगाची स्थापना करताना सर्वप्रथम प्रश्न निर्माण होतो की उद्योगाचे संघटन कोणत्या प्रकारचे असावे. सार्वजनिक उद्योगाचे संघटन हे विभागीय, सार्वजनिक महामंडळ, सरकारी कंपनी किंवा बोर्डाद्वारे तसेच प्रन्यास यापैकी कोणतेही असू शकते. प्रत्येक प्रकारात काही गुणदोष आहेत. तर सार्वजनिक उद्योगाची कार्यपद्धती व संचालन या बाबतीत विविधता आढळून येत असल्याने त्यामध्ये संघटना स्वरूपाची समस्या निर्माण होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे व्यवस्थापन समस्या. तर सार्वजनिक उद्योगासंबंधी धोरण ठरवण्याचा अधिकार हा सरकारला असतो. सरकारच्या ध्येयानुसार सार्वजनिक उद्योगाचे संचालन केले जाते. त्यामुळे सरकारच्या उलटसुलट धोरणाचा विपरीत परिणाम हा सार्वजनिक उद्योगावर होत असतो. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे अंतर्गत प्रशासनाच्या समस्या. तर सार्वजनिक उद्योगाची यशस्वीता ही सरतेशेवटी व्यवस्थापकाची कुशलता व कार्यक्षमता यावर अवलंबून असते. यासाठी व्यवस्थापकाची निवड अत्यंत काळजीपूर्वक करावयास पाहिजे. भारतातील बहुतेक सार्वजनिक उद्योगाचे संचालन हे ICS व IAS अधिकाऱ्यामार्फत केले जाते. हे अधिकारी कितीही बुद्धिमान व कर्तबगार असले तरी त्यांना व्यवस्थापन शास्त्राचे ज्ञान, व्यावसायिक कौशल्य व अनुभव नसल्याने ते सार्वजनिक उद्योगाचा कारभार व्यवस्थितपणे चालवू शकत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे संसदीय नियंत्रणाची समस्या. तर सार्वजनिक उद्योग जनतेच्या पैशावर चालत असल्याने त्यावर जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संसदेचे नियंत्रण असणे आवश्यक आहे. लोकसभा ही लोकांचे प्रतिनिधित्व करणारी सर्वोच्च संस्था असून तिच्या सभासदांना म्हणजेच खासदारांना देशाच्या ध्येय धोरणावर व आर्थिक प्रश्नावर चर्चा करण्याचा व नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आहे. सार्वजनिक उद्योगातील गैरप्रकारांची जितकी जास्त चर्चा होईल त्या प्रमाणात त्या उद्योगाची कार्यक्षमता वाढवण्यास मदत होईल. संसदेला सार्वजनिक उपक्रमावर जे आहे विविध प्रकारे नियंत्रण ठेवावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आहे सार्वजनिक उत्तरदायित्वाबाबत समस्या. तर सार्वजनिक उद्योगावर देशातील जनतेची मालकी असल्यामुळे या उद्योगाचे कार्य व प्रगती कशी आहे यासंबंधीची माहिती सर्वसाधारण जनतेला देण्याचे उत्तरदायित्व हे सरकारकडे असते. त्यानंतरचा मुद्दा आहे मूल्यनीतीबाबत समस्या. तर सार्वजनिक उद्योगात निर्माण होणाऱ्या वस्तूची किंमत ठरविताना एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे सार्वजनिक उद्योगांनी नफा मिळवावा किंवा नाही. यावर जे आहेत अनेक मत प्रवाह प्रचलित आहेत. त्यापैकी महत्त्वाचा म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर हे उद्योग स्थापन झालेले असावे आणि समाजाचे हित त्यातून साधले जावे असा त्यामागे एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे अंकेक्षणासंबंधी समस्या. तर भारतीय कंपनी अधिनियमानुसार सार्वजनिक उद्योगाचे अंकेक्षण करावे लागते. त्यानुसार सार्वजनिक उद्योगाचे अंकेक्षण करण्यात येते, परंतु अंकेक्षण करणारे अधिकारी स्वतः सरकारी कर्मचारी असल्यामुळे ते सरकारच्या दोषावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक संबंधाबाबत समस्या. कोणत्याही उद्योगाचे संचालन सुयोग्य रीतीने करता यावे याकरता
श्रमिक व सेवायोजक यांच्यातील संबंध सलोख्याचे असणे आवश्यक आहे. सार्वजनिक उद्योगाची स्थापना करताना हीच अपेक्षा होती, परंतु वास्तविक परिस्थिती ही वेगळीच दिसून येते. खाजगी उद्योगाप्रमाणे सार्वजनिक उद्योगातही वेळोवेळी संप, टाळेबंदी इत्यादी प्रकार आढळून येतात. त्यानंतरची समस्या आहे तंत्रज्ञानाच्या समस्या. भारतात अनेक मोठे उद्योग विदेशी राष्ट्राच्या सहकार्याने स्थापन करण्यात आले आहेत. ज्या उद्योगाची स्थापना करताना विदेशी मदत घेण्यात आली, त्या उद्योग विदेशी तंत्रज्ञांची भल्या मोठ्या पगारावर नियुक्ती करण्यात आली. उद्योग सुरू होऊन कित्येक वर्षे झाली तरी हे विदेशी तंत्रज्ञ परत जात नाही. त्यामुळे भारतात अनेक तंत्रज्ञ बेकार असून त्यांना त्या जागेवर काम करण्याची संधी मिळत नाही व सार्वजनिक उद्योगांना विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहावे लागते. उद्योगाच्या संचालनासाठी विदेशी तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे राष्ट्र विकासाच्या दृष्टीने व सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यानंतर आपण अभ्यासूया सार्वजनिक क्षेत्राच्या समस्या दूर करण्याकरता उपाययोजना. त्यातील पहिला मुद्दा आहे उत्पादन क्षमतेचा पूर्ण वापर. तर सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करून उत्पादन क्षमतेचा पुरेपूर वापर केला जात नाही. त्यामुळे उत्पादन क्षमतेचा परिपूर्ण वापर करून वस्तू व सेवांचे उत्पादन वाढवणे हे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे गुंतवणुकीचे योग्य धोरण. तर सार्वजनिक क्षेत्रातील गुंतवणुकीचे निर्णय घेताना सामान्यपणे राजकीय दडपण, निवडणुका किंवा राजकीय हित ह्या बाबींना जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे सार्वजनिक उद्योग तोट्यात चालतात किंवा काही काळानंतर बंद पडतात. म्हणून गुंतवणुकीसंबंधी निर्णय घेताना महत्त्वाच्या बाबीचा अभ्यास करून शास्त्रीय पद्धतीने निर्णय घेतले पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे वाजवी भांडवल गुंतवणूक. बरेचदा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगामध्ये वाजवीपेक्षा जास्त भांडवल गुंतवणूक करण्यात येते. त्यामुळे एक प्रकारे भांडवल व साधन सामग्रीचा अपव्यय केला जातो. म्हणून एखादा प्रकल्प पूर्ण करण्याकरता जेवढ्या भांडवलाची आवश्यकता आहे तेवढ्याच भांडवलाची गुंतवणूक करण्यात यावी. त्यानंतरचा मुद्दा आहे वेळेची मर्यादा. तर सार्वजनिक क्षेत्रात प्रामुख्याने अवजड व मूलभूत स्वरूपाचे प्रकल्प स्थापन केले जातात. हे प्रकल्प दीर्घकालीन असतात. ते पूर्ण करण्याकरता 5 ते 10 वर्ष लागतात. कोणत्याही प्रकल्पाचा कालावधी निश्चित केला की मग तो प्रकल्प त्या मुदतीत पूर्ण होईल यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजेत. प्रकल्प पूर्तीकरिता विलंब झाला तर कच्च्या मालाच्या किमती आणि मजुरीचे दर वाढून प्रकल्पाच्या खर्चात वाढ होते. त्यानंतरचा मुद्दा आहे वाजवी खर्च. सार्वजनिक अधिकारी व कर्मचारी वर्ग सभा, संमेलन, प्रदर्शन, दौरे, प्रवास खर्च इत्यादीवर वारेमाप खर्च करतात. बरेचदा पैशाची उधळपट्टी केली जाते. त्यामुळे उत्पादन परिव्ययात वाढ होते. म्हणून सार्वजनिक उद्योगात खर्चावर नियंत्रण ठेवून तो वाजवी प्रमाणात झाला पाहिजे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे नियुक्तीचे योग्य धोरण. उद्योगामध्ये आवश्यक तेवढेच कर्मचारी नियुक्त केले पाहिजे. ज्या कामाकरता कर्मचाऱ्याची नियुक्ती केली त्याकरता तो योग्य असला पाहिजे. कर्मचाऱ्याची नियुक्ती करताना राजकीय हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ असाव्यास नको. अयोग्य नियुक्तीमुळे पगाराच्या खर्चात तर वाढ होतेच, परंतु त्याचबरोबर उत्पादन खर्चातही वाढ होते. शिवाय उत्पादनाचा दर्जा घसरत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे कार्यक्षम व्यवस्थापन. आधुनिक काळात व्यवस्थापनाचे तंत्र व शास्त्र बरेच विकसित झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक उद्योगाचे व्यवस्थापन प्रशिक्षित व कार्यक्षम व्यावसायिक तज्ज्ञाकडे सोपविणे आवश्यक आहे. सरकारने व्यवस्थापनासंबंधी सर्वसामान्य धोरण ठरवून त्या धोरणाच्या चौकटीत सरकारी हस्तक्षेपाशिवाय उद्योग चालवण्याचे स्वातंत्र्य व्यवस्थापकांना दिले पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे किंमत विषयक योग्य धोरण. सार्वजनिक उद्योगांना विविध सामाजिक व आर्थिक उद्दिष्टे साध्य करावयाची असल्यामुळे सर्वच उद्योगासाठी किंमत विषयक एकच धोरण अंमलात आणणे योग्य नाही. म्हणून प्रत्येक उद्योगाची उद्दिष्टे व लक्ष्ये निश्चित करून त्यानुसार स्वतंत्र किंमत धोरणाची आखणी करावी व त्याप्रमाणे अंमलबजावणी करावी. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादनात समन्वय. एका सार्वजनिक उद्योगामध्ये घेतलेले उत्पादन हे दुसऱ्या उद्योगासाठी
कच्चा माल म्हणून उपयोगात येऊ शकते। अशा परिस्थितीत एका उद्योगात तयार झालेला माल बाजारपेठेत ग्राहकांना किंवा खाजगी उद्योगांना न विकता त्याची विक्री दुसऱ्या सार्वजनिक उद्योगाला करावी, त्यामुळे वाजवी किमतीमध्ये कच्च्या मालाची उपलब्धता होऊ शकते। त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे संशोधन व विकास। सार्वजनिक उद्योगांनी परंपरागत उत्पादन पद्धतीचा अवलंब करून त्या वस्तूचे उत्पादन घेऊ नये। त्यांनी सतत संशोधन करून उत्पादनाचे नवीन तंत्र व पद्धती शोधून काढल्या पाहिजे। नवीन वस्तूचे उत्पादन करून ग्राहकाच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला पाहिजे। त्यानंतर आपण अभ्यासूया खाजगी क्षेत्र। स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश सरकारने ब्रिटिश गुंतवणूकदारांना आणि व्यापाऱ्यांना या देशाच्या शोषणासाठी खाजगी क्षेत्राला मोकळे सोडले होते। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारने अनेक उद्योगाचे राष्ट्रीयकरण केले आणि सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार झाला। 1991च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानंतर मात्र खाजगीकरणाला बरीच चालना मिळाली आहे। औद्योगिक क्षेत्रात खाजगी क्षेत्राचे महत्त्व मोठ्या प्रमाणात आहे। वर्तमान काळात देशाच्या जवळपास 80% आर्थिक कार्य खाजगी क्षेत्रात होत आहे। तर सर्वप्रथम आपण खाजगी क्षेत्राचा अर्थ समजून घेऊया। तर ज्या क्षेत्रात उद्योग व व्यवसायाची मालकी, नियंत्रण आणि संचालन पूर्णतः खाजगी उद्योगपतीकडे असते त्या क्षेत्राला खाजगी क्षेत्र असे म्हणतात। तर या खाजगी क्षेत्राची काही वैशिष्ट्ये आहेत। त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे खाजगी मालकी। तर अशा उद्योगाची मालकी, नियंत्रण व संचालन हे खाजगी व्यक्तीकडे असते। दुसरा मुद्दा आहे एक किंवा अनेक व्यक्ती। तर अशा उद्योगाच्या स्थापनेसाठी एक किंवा अनेक व्यक्ती एकत्र येत असतात। तिसरा मुद्दा आहे खाजगी भांडवल। तर अशा उद्योगामध्ये लागणारे भांडवल जे आहे ते खाजगी व्यक्ती पुरवीत असतात। त्यानंतरचा मुद्दा आहे नफा कमविण्याचा उद्देश। तर खाजगी उद्योगाचा उद्देश जो आहे फक्त नफा कमवणे हाच असतो। त्यानंतर शेवटचं वैशिष्ट्य आहे सर्वस्वी जबाबदार। तर अशा उद्योगातील नफा तोटा खाजगी उद्योजकांना सहन करावा लागतो, त्यामुळे संपूर्ण जबाबदारी ही त्या खाजगी व्यक्तीचीच असते। त्यानंतर आपण अभ्यासूया खाजगी क्षेत्राची भूमिका। त्यातील पहिला मुद्दा आहे आर्थिक विकासात स्थान। तर स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच खाजगी क्षेत्राने कापड, ज्यूट, साखर, कागद, तेल इत्यादी उपभोग्य वस्तूची निर्मिती करणाऱ्या उद्योगाची स्थापना केली। एवढेच नव्हे तर त्याचा विस्तार घडून आला। 20व्या शतकाच्या प्रारंभापासूनच जमशेदजी टाटा यांनी पुढाकार घेऊन लोखंड व पोलाद उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरकारने खाजगी क्षेत्रातील उद्योगाच्या विकासाकरता बरीच मदत केली। त्यामुळे देशात उपभोग्य वस्तू, रसायने, रंग, प्लास्टिक, यंत्रसामग्री व उपकरणे, धातू, रबर इत्यादी वस्तूची निर्मिती करणारे अनेक उद्योग स्थापन करण्यात आले। त्यानंतरचा मुद्दा आहे व्यापारात वाटा। ठोक व किरकोळ व्यापार सुरुवातीपासूनच खाजगी क्षेत्राकडे ठेवण्यात आले आहे। याचे कारण व्यापारी सेवा ह्या खाजगी व्यापाऱ्याकडून चांगल्या रीतीने प्रदान केल्या जाऊ शकतात। सार्वजनिक क्षेत्र त्याकरता योग्य समजले जात नाही। त्यानंतरचा मुद्दा आहे कृषी क्षेत्राची पूर्ण जबाबदारी। तर शेती हे भारतातील प्रमुख क्षेत्र आहे। शेतीमध्ये शेतीशिवाय शेतीशी संबंधित दुग्ध व्यवसाय, पशुपालन व कुक्कुटपालन इत्यादीचा समावेश होतो। शेतीचे क्षेत्र पूर्णपणे खाजगी मालकीचे असून ते 2013-14 या आकडेवारीनुसार सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 13.9% अंशदान जे आहे ते कृषी क्षेत्र देत होते आणि कार्यकारी लोकसंख्येपैकी जवळपास 47% लोकांना रोजगार पुरवण्याचे काम हे कृषी क्षेत्र करत होते। त्यानंतरचा मुद्दा आहे अर्थव्यवस्थेत स्थान। भारतीय अर्थव्यवस्थेत खाजगी क्षेत्राचे काय महत्त्व आहे हे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान व रोजगार निर्मितीवरून ठरवण्यात येते। उपलब्ध आकडेवारीनुसार 2014-15 मध्ये सरकारी प्रशासनासह सार्वजनिक क्षेत्राचा शुद्ध देशी उत्पादनातील हिस्सा 47.1% होता, तर खाजगी क्षेत्राचा हिस्सा हा 41% होता। तसेच 2014-15 मध्ये
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या एकूण श्रमशक्तीपैकी 4.2 कोटी श्रमशक्ती सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत होती, तर खाजगी क्षेत्रामध्ये 8.7 कोटी श्रमशक्ती ही कार्यरत होती. त्यानंतरचा मुद्दा आहे लघु व कुटीर उद्योगाचे क्षेत्र. भारतातील लघु आणि कुटीर उद्योग खाजगी क्षेत्राकडे असून ते औद्योगिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत. लघु व कुटीर उद्योग श्रमप्रधान असून त्यात स्थानिक श्रमाचा वापर केला जातो. लघु व कुटीर उद्योग मानवी संपत्तीचा पुरेपूर वापर करून उत्पन्न व संपत्तीच्या वितरणात समानता निर्माण करतात. त्यानंतरचा मुद्दा आहे संसाधनाचा पूर्ण उपयोग. बाजारातील स्पर्धेला तोंड देत असतानाच महत्तम नफा मिळवण्यासाठी खाजगी क्षेत्रातील उद्योगांना उपलब्ध असलेल्या संसाधनाचा अत्यंत काळजीपूर्वक व कुशलतेने पूर्ण उपयोग करावा लागतो. कोणत्याही देशाची प्रगती व कल्याण हे देशातील नैसर्गिक व इतर साधनांचा किती कार्यक्षमतेने उपयोग करण्यात येतो ह्यावर अवलंबून असते. ह्या दृष्टीने खाजगी क्षेत्रातील उद्योगाची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरते. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादकतेत वाढ. तर नियोजनाच्या प्रारंभिक अवस्थेत उपभोग वस्तू उद्योगाला खाजगी क्षेत्रात ठेवण्यात आले. तसेच केंद्रीय वस्तू तयार करणारे आणि यंत्रे तयार करणाऱ्या काही उद्योगांना देखील याच क्षेत्रात ठेवण्यात आले. यात रासायनिक पदार्थ, इंजिनिअरिंग वस्तू इत्यादी उद्योगाचा समावेश आहे. या उद्योगाचा खाजगी क्षेत्रात फार विकास झालेला आहे. खाजगी क्षेत्राची उत्पादकता वाढावी, त्यांच्या विकासात खंड पडू नये आणि त्यांनी राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका वठवावी म्हणून परवाना प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे संशोधनाची भूमिका. तर खाजगी क्षेत्रात उद्योगाचा विस्तार व विकास हा वैज्ञानिक संशोधन, तांत्रिक प्रगती व प्रगत तंत्रज्ञान यांच्या उन्नतीला कारणीभूत ठरतो. या दृष्टीने खाजगी क्षेत्रातील उद्योगाची व उद्योजकांची भूमिका ही महत्त्वपूर्ण ठरते. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे नवप्रवर्तन. तर खाजगी क्षेत्रातील उद्योगामध्ये नवनिर्मितीला महत्त्वपूर्ण बाब आहे. नवीन व उच्च दर्जाच्या वस्तूचे उत्पादन करणे, नवीन बाजारपेठ निर्माण करणे, उत्पादनाची नवीन प्रक्रिया कार्यान्वित करणे, कच्च्या मालाचे स्रोत शोधून काढणे इत्यादी घटकाचा समावेश नवनिर्मितीत होत असतो. त्यानंतर आपण अभ्यासूया खाजगी क्षेत्रासमोरील समस्या. त्यातील पहिला मुद्दा आहे कार्यपद्धतीचा दोष. सदोष कार्यपद्धतीमुळे खाजगी क्षेत्राची जेवढी प्रगती व्हावयाची होती तेवढी झालेली नाही. त्यांच्या कार्यपद्धतीत अनेक दोष आहेत. परवाना मिळवणे, भांडवल नियंत्रण अधिकाऱ्याकडून संमतीपत्र मिळवणे, आयात नियंत्रण अधिकाऱ्याकडून संमतीपत्र मिळवणे इत्यादी गुंतागुंतीच्या बाबतीत बराच वेळ, पैसा व श्रम वाया जातो व ह्यामुळे संयोजकाचा उत्साह मावळत असतो. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे कालबाह्य नियंत्रणे. औद्योगिक क्षेत्रात विविध परिस्थितीत विविध नियंत्रणे लावली जातात व एकदा नियंत्रणे लावली की त्यापासून सुटकाच होत नाही. ही नियंत्रणे चालू ठेवण्यात नोकरशाहीतील अधिकाऱ्यांचा स्वार्थ आणि लाचखोरी जबाबदार असते. एकीकडे स्थापित उत्पादन क्षमतेच्या वापरावर बंधने घालायची, कमाल किमतीची मर्यादा इतकी कमी ठेवायची की जास्तीचे उत्पादन केल्यास तोटा निर्माण होण्याची शक्यता असायची आणि दुसरीकडे विकास होत नाही, उत्पादनात वाढ होत नाही अशी टीका करायची. अशा अंतर्गत विरोधातून या उद्योगांना जावे लागते. त्यानंतरचा मुद्दा आहे वित्त व्यवस्थापन समस्या. खाजगी क्षेत्रातील उद्योगांची एक मोठी समस्या ही वित्त व्यवस्थापनाची आहे. मोठ्या प्रमाणावरील उद्योग भाग, कर्जरोखे, ठेवी इत्यादीच्या माध्यमातून भांडवल एकत्रित करून घेतात. त्यांना वित्तीय संस्थांकडून कर्जही प्राप्त होते, परंतु लघु उद्योजकांना वित्तीय मदत प्राप्त करण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावा लागतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अकार्यक्षम व्यवस्थापन. उद्योगाच्या संचालकांना तांत्रिक बाजूचे ज्ञान नसते. व्यवस्थापनाचे कार्य करण्यासाठी लागणारी आवश्यक योग्यता व कौशल्याचाही अभाव असतो. त्यामुळे व्यवस्थापनाची कार्यक्षमता ढासळते. अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे उद्योगांची उत्पादकताही कमी होते. त्यानंतरचा मुद्दा आहे औद्योगिक वातावरण.
खाजगी उद्योगामध्ये औद्योगिक वातावरण नसल्याने अशा उद्योगामध्ये अकार्यक्षमता निर्माण होऊन त्याचा परिणाम हा उत्पादनावर होत असतो आणि त्यामुळे खाजगी क्षेत्रात जे आहे औद्योगिक वातावरणाचा अभाव असल्याने उत्पादन कमी होण्याची परिस्थितीसुद्धा निर्माण होते. त्यानंतरचा मुद्दा आहे उत्पादनाचे जुने तंत्र. खाजगी क्षेत्रातील अनेक उद्योगांमध्ये अजूनही जुन्या आणि कालबाह्य उत्पादन तंत्राचा वापर केला जातो. त्यामुळे कामगारांच्या कार्यक्षमतेचा पूर्ण वापर होत नाही. त्यामुळे उत्पादन खर्च वाढून उत्पादनाचा दर्जासुद्धा खालावत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे अपूर्ण विद्युत पुरवठा. विजेच्या मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे विजेचे भार नियमन होत आहे. त्यामुळे उत्पादन प्रक्रिया सतत सुरू ठेवता येत नाही. त्यात खंड पडतो. परिणामतः उत्पादनाचा दर्जा घसरतो व उत्पादन खर्च वाढतो. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रतिकूल औद्योगिक संबंध. खाजगी क्षेत्राची एक मोठी समस्या म्हणजे सार्वजनिक क्षेत्राच्या तुलनेत यात औद्योगिक संघर्ष होत असतात. त्यामुळे या उद्योगांना अनेक दुष्परिणाम भोगावे लागतात. या उद्योगात कामबंदी, संप, टाळेबंदी, बेकारी, कामगार कपात, घेराव, आर्थिक संकट, कर्मचाऱ्यांचा व्यवस्थापनात असहभाग, कर चोरी इत्यादी प्रकार सुरू असतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतात. अशा प्रकारच्या औद्योगिक संघर्षामुळे उत्पादनाचे प्रमाण कमी होऊन लाभाचे प्रमाणसुद्धा कमी होत असते. त्यानंतर आपण अभ्यासूया खाजगी क्षेत्रासमोरील समस्या सोडवण्याकरता उपाययोजना. त्यातील पहिला मुद्दा आहे विविध नियंत्रणापासून सूट. 1991च्या नवीन औद्योगिक धोरणानुसार खाजगी क्षेत्रातील उद्योगांना विविध प्रकारचे परवाने आणि नियंत्रणे यापासून सूट देण्यात आली आहे. सरकारी प्रतिबंधापासून त्यांना मुक्त करण्यात आले आहे. मोठ्या औद्योगिक कंपन्यांना देखील परवाने घेण्याची आवश्यकता नाही. खाजगी उद्योगांना उत्तेजन देण्यासाठी आणखी विविध नियंत्रणातून त्यांना मुक्त करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक क्षेत्राचा विकास. संपूर्ण अर्थव्यवस्थेचे खाजगीकरण करण्यात आले तर खाजगी मक्तेदारी घडून येऊ शकते. म्हणून खाजगीकरणासोबतच खाजगी मक्तेदारी टाळण्यासाठी सार्वजनिक क्षेत्राचा विस्तार करणे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे आधुनिकीकरण. खाजगी क्षेत्रात उपयोगात आणली जाणारी यंत्रसामग्री ही जुनाट व मोडकळीस आलेली असते. म्हणून अशा क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊन उत्पादनाचे आधुनिक तंत्र बनविण्याचे प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे लघु उद्योजकांना प्रोत्साहन. खाजगी औद्योगिक क्षेत्राच्या तीव्र गतीने विकास होण्यासाठी खाजगी क्षेत्रातील लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांना विविध सोयी सवलती पुरविल्या जाऊ शकतात. त्यानंतरचा मुद्दा आहे कार्यक्षम सरकारी यंत्रणा. खाजगी क्षेत्रातील उद्योगांना सवलती व मदत पुरवणारी सरकारी यंत्रणा ही कार्यक्षम तसेच भ्रष्टाचारमुक्त असली पाहिजे. तरच सरकारी पातळीवरील योजनांचा फायदा या उद्योगांना प्राप्त करता येईल. तसेच सरकारी योजना ही यशस्वी होऊ शकेल. त्यानंतरचा मुद्दा आहे विदेशी गुंतवणुकीस मदत. खाजगी औद्योगिक क्षेत्राची एक मोठी समस्या भांडवलाची आहे. उदारीकरणाच्या धोरणामुळे ही समस्या कमी झाली असून विदेशी भांडवल आता उपलब्ध होत आहे. विविध सरकारे विदेशी भांडवल आणण्यासाठी उत्सुक असतात. भारतातील खाजगी औद्योगिक क्षेत्रांना विदेशी उद्योजकांच्या सहकार्याने विदेशात औद्योगिक प्रकल्प स्थापण्यास अधिकाधिक प्रोत्साहन दिले जात आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे विजेची उपलब्धता. उद्योग निरंतर सुरू ठेवण्यासाठी आणि उत्पादन निर्मितीसाठी पुरेशी वीज उपलब्ध होणे आवश्यक आहे. भार नियमनामुळे उत्पादनाची प्रक्रिया खंडित होते. त्यामुळे केंद्र सरकार व राज्य सरकारांनी पुढाकार घेऊन नवीन वीज निर्मिती संयंत्रांची स्थापना करण्याचे प्रयत्न केले पाहिजे. त्यानंतरचा मुद्दा आहे बाजारपेठांचा शोध व संशोधन. बाजारपेठांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचे संशोधन करण्यासाठी ग्राहकांची पसंती, आवडीनिवडी व बदललेली मानसिकता यांचा शोध घेण्याचा खाजगी उद्योजकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीनुसार त्यांना उपभोग्य वस्तू पुरवल्या जातील व उद्योगाला लाभ प्राप्त होईल.
त्यानंतरचा मुद्दा आहे विविध समस्यांची सोडवणूक. विविध राज्यानुसार, क्षेत्रानुसार, उद्योगानुसार खाजगी उद्योगांच्या समस्यांचे स्वरूप हे वेगवेगळे असते. अल्पकाळात आणि दीर्घकाळाच्या दृष्टिकोनातूनही समस्या निर्माण होत असतात. ह्या विविध प्रकारच्या समस्यांची दखल घेऊन त्यांच्या सोडवणुकीसाठी खाजगी उद्योजकांनी तसेच सरकारने विविध प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे औद्योगिक संबंधात सुधारणा. औद्योगिक क्षेत्रात संघर्ष निर्माण होतातच. हे संघर्ष लवकरात लवकर संपुष्टात आणणे आवश्यक असते. संप, टाळेबंदी, मोर्चे, घेराव इत्यादी प्रकारचे संघर्ष निर्माण होऊ नये म्हणून वातावरण तयार करणे आवश्यक आहे. याकरता सरकारी पातळीवर देखील विविध प्रकारचे कायदे पारित करण्यात आले आहेत. या कायद्यांच्या चौकटीतच राहून खाजगी औद्योगिक क्षेत्राला कार्य करावे लागते. त्यामुळे औद्योगिक संबंधात सुधारणा घडून येत आहे आणि तोट्याची शक्यता ही कमी झालेली आहे. तर अशा प्रकारे आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणजे काय, भारतात सार्वजनिक क्षेत्राचा विकास, सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व, सार्वजनिक क्षेत्राची भूमिका, सार्वजनिक क्षेत्राच्या समस्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील दोष दूर करण्याकरिता उपाययोजना, तसेच खाजगी क्षेत्राचा अर्थ, खाजगी क्षेत्राची वाढ, भूमिका, दोष, समस्या आणि खाजगी क्षेत्राच्या समस्या सोडवण्यासाठीचे उपाययोजना ह्या सर्व मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.